आणि शुभ मानतात त्याला. ड्राईव्ह केलाय स्वतः त्या ठिकाणी एखाद्या चेंडू अडवत आहेत. हा डॉट बॉल. षटकाला 501 रुपये या ठिकाणी बॅट्समन आपण बघतायत जगन शेळके दीपक यांच्यासाठी. दीपक कमाणे जे किरण तारमळे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. डिव्हिजन सेक्रेटरी आहे ते आणि नक्कीच अत्यंत जवळचे असल्या कारणाने आपण बघतायत हे बक्षीस त्यांच्या वतीने जाहीर करण्यात आलं आहे. धावा 3 आहे धावफलकावरती. वेळेच्या बाबतीत काळजी घ्या मित्रांनो. जरी एक सामना कमी आज खेळावा लागला असला तरीही शेवटच्या टप्प्यामध्ये बराचसा वेळ खर्च होतो. बक्षीस समारंभ देखील आहे. त्या बॉलिंग मार्कवर हिमांशू अलीमकरचे हिमांशू यांची आठवण येते. फार कमी वयात भिवंडीचा एक तरुण गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नावारूपाला आला. ठाणे संघाचं प्रतिनिधित्व त्याने केलं. जेव्हा रायगड ठाणे ही मॅच झाली अनेक व्यावसायिक संघातून त्याची वर्णीही लागली. एक हिमांशू आपण देसाई संघातून खेळताना बघितला जो उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. डाव्या हाताचा तो फलंदाज आहे. आणि हे हिमांशू आपण बघतात मैदानावरती जे पालघर फायटरचे गोलंदाज आहे. विनोद दादा एक माहिती पुरवू इच्छितो. दीपकजी कमाने साहेब जे आहेत 2023च्या राज्यस्तरीय स्पर्धा ज्या महाराष्ट्र महावितरणच्या झाल्या त्या स्पर्धेमध्ये कल्याण नाशिक संघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे लेदर बॉल क्रिकेटसाठी. क्या बात आहे, क्या बात आहे. बरोबर पालघर फायटर्समध्ये अमोल राऊत सर खेळत आहेत जे फिल्डिंगला आहेत. याच वर्षी जळगाव येथे स्पर्धा झाल्या यवतमाळ येथे स्पर्धा झाल्या. त्या स्पर्धेमध्ये अमोल राऊत सर हे यावर्षी महावितरणच्या टीममधून खेळलेले आहेत आणि कदाचित ऑल इंडिया टीमला त्यांची सिलेक्शन व्हायचे चान्सेस आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि नक्कीच या सगळ्या ज्या माहिती आहेत खेळाडूंबद्दल आपण नक्कीच देणं गरजेचं आहे. आपण बघितलं तर दीपक त्या ठिकाणी खेळत आहेत जे नॅशनल लेवलपर्यंत लेदर बॉलचं क्रिकेट खेळलेलं आहे. तर अमोल राऊत यांनीही महावितरणचं प्रतिनिधित्व केलेलं आहे यवतमाळ इथे जाऊन. आणि ही आपल्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्या महावितरणसाठी. हो हवेत झेलची शक्यता. फिल्डर जज करताय. झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद. दुसऱ्या विकेटचं पतन. तीन वरती 2 विकेट या ठिकाणी न्यू बॅटर मैदानावर येतात योगेश. काल योगेश आपण बघितले शहापूरचे जे दत्तगुरू कल्याणसाठी खेळताना आपण बघितले. पण काय सामना 1 साइड झाला. मोठी धावसंख्या उभी करूनही कल्याण संघ त्या ठिकाणी पराभूत झाला. दत्तकृपा कल्याण हा चांगला चेंडू होता. उसळणारा होता. शोल्डरचा अत्यंत चांगला वापर आपण बघतायत. विकेट कॉन्क्रीटच्या असल्याकारणाने तो बाउन्स त्या ठिकाणी प्राप्त होतोय. हा डॉट बॉल. धावसंख्या 3 वरती स्थिरावलेली आहे. आम्ही सकाळपासून बघतोय कारवे सर जेव्हा जेव्हा कॉमेडी करतात त्या मॅचमध्ये धावा होतात. आणि तिसरी का चौथी माझी मॅच आहे ज्यामध्ये धावा होताना दिसत नाही आहेत. आणि दोन्ही मॅचेस माझी पहिली मॅच 9 बॉलमध्ये संपली. दुसरी मॅच ती 4 बॉलमध्ये संपली. आता बघूया अजूनही कमबॅक करू शकतात बॅटिंग साईडने जर धावा केल्या. इथून दीपक जर खेळले जे लेदर बॉल प्लेयर आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं आता अपेक्षा त्यांच्या खांद्यावरती हे उत्तरदायित्व आहे. त्यांनी जर इथून संघाला सावरलं धावा जर केल्या चांगल्या 30पेक्षा जास्त धावा जर झाल्या तर एक फायटिंग टोटल आपण म्हणू शकतो. पण सद्यस्थितीमध्ये दुपारच्या रखरखत्या उन्हामध्ये ही आग ओकणारी गोलंदाजी आपण बघतोय. दुसऱ्या बाजूने पालघर फायटर हा संघ फायटरच्या प्रमाणेच हा संघ फाईट करत असताना मैदानावरती धावसंख्या केवळ 4. बॉलच बॅक ड्राईव्ह सरळ खेळतायत.
फिल्डर लॉंग ऑफरनं येत आहेत, मिड ऑफला चेंडू उचलला आहे, थ्रो मात्र ठिकाणी आपण बघतायत. खरं तर स्टंपजवळ गोलंदाजाने येणं फार गरजेचं आहे, पण त्या ठिकाणी ते कव्हर करण्यासाठी आले नाही आणि त्यामुळे या दरम्यान 2 धावा येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 6. या ओव्हरच्या आत्तापर्यंत चेंडू आपण जर बघितले तर 4 चेंडू झाले आहेत. 4 चेंडूत केवळ 3 धावा आलेले आहेत. पहिलं षटक देखील इकॉनॉमिकल राहिलेलं आहे. तर बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा हिमांशू. 4 चेंडू तर अप्रतिम आहेत. बघूया पुढचे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळत आहेत. स्ट्राईकला आहे दीपक, वरती विकेट येत आहेत. चुकीचा चेंडू यावेळेस आपण बघतायत लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग झालंय. वाईट बॉलचा इशारा अंपायर सांगतायत. नियम क्रमांक 25 इथे लागू होतो आणि त्या नियमानुसार आपण बघतायत हा वाईट बॉल आहे. सुरुवातीला हा नियम 22 होता 2017च्या आधी, पण ऑक्टोबर 2017मध्ये क्रम बदलले गेले. त्यामध्ये आपण बघितलं तर काही नवीन नियम आणले गेले. बॅटच्या रुंदीबद्दल, तिच्या लांबीमध्येही काही बदल करण्यात आले. ओहो, आणि बघा वारा किती सोसाट्याचा होता, पण त्या ठिकाणी आय थिंक डेड बॉल केलाय का अंपायर? डेड बॉल, कारण की चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर बेस खाली पडलेली आहे. हात लागला काय? आपोआप वाऱ्याने पडली. हात लागला असता तर कदाचित नो बॉल असता, पण बेस पडली आहे. त्यामुळे इथे नशीब बलवत्तर म्हणावं लागेल बॅट्समनचा. जे सुरेख टिपला होता, पण बेस पडली डिलिव्हर्ड झाल्यानंतर चेंडू. तर जेवण या ठिकाणी तयार आहे, जेवून घ्या सगळ्यांनी. धावसंख्या धावफलकावरती 5. ऑन साइडला गॅप मधून निघाला चेंडू धन धन करत सीमाबार. MSCB चौकार, कनेक्टिंग महाराष्ट्र. हा चेंडू ऑन साइडला आपण बघतायत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर येत आहेत. गेला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर येतोय. आज चौकार. नक्कीच MSCB तर ऊन असो पाऊस असो, लाईट गेली का गेली की इतके फोन जात असतात ऑफिसला की का तर नकोसा जीव होतो. पण उन्हातानाची पावसाची पर्वा न करता आपले सगळे जे वायरमॅन असतील, कर्मचारी असतील, हे काम करत असतात. तो प्रॉब्लेम सॉल्व करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वर्षांपूर्वी लोड शेडिंग सुरू झालं होतं भार नियमन, आणि बऱ्याच जणांना प्रश्न पडायचा की का लोड शेडिंग होते. अनेकांनी मोर्चा काढले, अनेकांनी अनेक दूषणं दिली का तर MSCBला. पण आम्ही जेव्हा आमचं मंडळ होतं, गणपती मंडळ सार्वजनिक गोपाळकृष्ण नगर मित्रमंडळ, तेव्हा आम्ही एक कन्सेप्ट, एक सजावट तयार केली होती. त्यामध्ये संकल्पना होती की लोड शेडिंग का करावी लागते. त्यासाठी थर्माकोलचं आम्ही काम केलं. थर्माकोलमध्ये आम्ही बिल्डिंग्स बनवले होते, कारखाने बनवले होते, डॅम बनवले होते. वीज कशी तयार होते, धरणाच्या पाण्यापासून, अणूपासून, रेणूपासून ती वीज निर्मिती गावापासून ती प्रवास कशी करते. आणि पुरवठा तर बऱ्याचदा मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याकारणाने त्यावेळेस तो भारनियमन सगळ्यांवरती तो लादला गेला होता आणि ते करावं लागलं. 4-4 तास लाईट जायची, 5-5 तास जायची. अनेक जण त्रस्त झाले होते. पण काही वर्षानंतर तो प्रॉब्लेमही सॉल्व झाला आणि आता तर बऱ्याचशा गोष्टी विजेवरती चालतात. आता काय म्हणजे आता भरपूर गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आता महिलांनाही फारशी अंग मेहनत राहिली नाही आहे. सगळ्या गोष्टी आता भांडी घासायचे मशीन आल्यात, कपडे धुवायचे तर आलेलेच आहेत. त्याचबरोबर सगळ्या आता इंडक्शन चुला वगैरे विजेवरती चालतो. सगळ्या फक्त बटणं दाबा आणि तुमचं काम करा. माणूस आता का तर सगळं त्याला
आरामशीर पाहिजे, कष्ट नको आहे, त्यामुळे आजारी वाढत चाललेत. वाईट बॉलचा इशारा. आणि त्यामुळे जिथे काही ठिकाणी अशी गावं होती की जिथे मीटरही कोणी लावले नव्हते, देसाई गाव अशी काही गावं आहेत त्या विभागातले, तिथे त्यांना डायरेक्ट टोरंटचा अनुभव मिळालेला आहे. आता ते म्हणतात की भरपूर बिल येतं, त्यांनी आयुष्यभर बिल भरलंच नाही, त्यांना खरं तर आता बिल काय असतं ते माहिती पडेल. आणि MSCBचं बघायला गेलं तर किती वेळा तरी शॉट आहे, 1 रन शॉट आहे सर, 1 रन शॉट आहे. धावा झाले धावफलकावरती आपण बघतो एकूण 17 धावा झालेल्या आहेत. थोडंसं कमबॅक झालं आहे, पण आणखीन काय हिट जर आले इथून तर एक चांगली टोटल उभी करते. ओ शॉट ऑफ लेन समोर पंच करतायत, लॉंग ऑफला फिल्डर आहेत हिमांशू. त्या ठिकाणी थोडंसा फंबल, पण नकार दिलाय दीपक यांनी, कारण की स्ट्राईक स्वतःकडे ठेवायचे आणि मोठ्या पटक्यांच्या शोधात जायचे. बॉलिंग मार्कवर समीर आहे. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ बॅटची एज, चेंडू गेलाय स्लिप पॉईंटच्या दिशेने, केवळ 1 धाव. प्रयत्न सुरू आहेत पण गोलंदाजी चांगली होते. आपण बघितलं टायमिंग तितकं चांगलं राहिलं नाही. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा झाल्या. एक शॉट होता, 1 रन शॉट होता. ओहो, बाहेर निघतो चेंडू, टर्न होतोय, डॉट बॉल. हा देखील गेलाय मागे आणि फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं बदल. 19 ही धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय, केवळ 1 चेंडू शेष आहे. ओहो, उसळणारा चेंडू. आणि अशा प्रकारे सत्र संपले. पहिलं धावफलकावरती 19, 20 धावांचं एक माफक लक्ष 18 चेंडूमध्ये पूर्ण करायचे विजयासाठी पालघर फायटर या संघांना. चला नेतिवली सुपर किंग कॅप्टन, नेतिवली सुपर किंग ठाणे सर्कल कॅप्टन इथं हजर आहेत, टॉससाठी यायचे. पाटणकर साहेबांना विनंती करेन की या मॅचचं टॉस करायचं. दुसऱ्या फेरीतला पहिला सामना नेतिवली सुपर किंग वर्सेस ठाणे सर्कल. इकडे मागे मागे घ्या, मागे घ्या, थोडं मागे 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 सरका. तो कॅमेरामध्ये जीवन चल, काय देऊ, बॉक्स देऊ, बॉक्स. कॅप्टन कॅप्टन नेतिवली सुपर किंग टॉस विन बॅटिंग. चला कल्याण ग्रामीण, दीपकजी फील्डिंग लावून घ्या.
तर चला फिल्डिंग लावून घ्या, वेळ नका घेऊ जास्त. तर विजयासाठी 20 धावा करायचे आहेत. पालघर संघ तयार होते बॅटिंगसाठी. तर 20 धावांचं लक्ष आहे. बघूया हे लक्ष चेस कशा पद्धतीने करतायत. दुसऱ्या बाजूने या लक्ष्याचं संरक्षण करण्यासाठी कल्याण हा संघ कशा पद्धतीने या मैदानावरती संघर्ष करतोय. चला 20 धावांची गरज. आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक आपण 6वा, पण एक मॅच आपली कमी झाली म्हणजेच हा 7वा सामना आहे. आणि यानंतर दुसऱ्या फेरीला तर बघा आज 21 क्रमांकाची जर्सी घालून सूरज धामापूरकर या ठिकाणी तयार. काल बदलापूर या संघाला तर काल त्यांना आपण बघितलं बदलापूरला सपोर्ट करत होते. आज ते खेळताना दिसत आहेत कल्याण ग्रामीणमधून. बघूया 20 धावा करायच्या आहेत. मॅच स्टार्ट. ओपनिंग पेअर मैदानावरती आपण बघताय. विनोद दादा, सूरज ही आमच्या महावितरण टीमला रिप्रेझेंट करत असतात स्टेट लेवलला लेदर बॉल. सन्माननीय गायके साहेब, आपणास विनंती आहे मंचावर स्थानापन्न व्हायचे. बॉलिंग मार्कवर जगन. पहिलाच बॉल स्वीप केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. आउटफील्ड फास्ट. फिल्डर येत आहेत, नाही अडू शकले. केला चेंडू सीमा पार. येतोय हा MSCB चौकार. जगन पुन्हा एकदा तयार. 16 धावांची गरज अजूनही विजयासाठी. ओहो, पॅटची एज होती बहुतेक. आज विकेट किपर प्रत्येक टीमचा आम्ही बघितलाय तर चूक करताना दिसतोय. आज डॉट बॉलही त्या ठिकाणी कलेक्ट करता आले नाही. हा देखील झेल होता, सोपा झेल होता. आणि 20 धावांचं संरक्षण असं नाही होणार. विकेट्स महत्त्वाचे आहेत. आणखीन एक सुंदर चेंडू आपण बघताय ऑफ स्टंप वरती. डॉट बॉल सलग 2 चेंडू. पहिला बॉल स्वीप केला होता, तो फटका त्यांनी बनवला होता, मॅन्युफॅक्चर केला होता. पण पुढचे 2 चेंडू आपण तिथे बघितलं फुटवर्कचा अजिबात वापर झाला नाही. आणि त्यामुळे हे 2 डॉट बॉल येतात. चांगलं कमबॅक जगनचा. ओ हो हो, याला म्हणतात आत्मनिर्भर. स्वतःने झेल टिपलाय आणि त्यामुळे इथून पहिल्या विकेटचं पतन मैदानावरती पालघर फायटर्सच्या. ॲक्शन रिप्लेमध्ये संदीपने दाखवलं हा झेल कशा पद्धतीने स्वीकारलाय. फार कठीण असतं. चेंडू डिलिव्हर्ड केल्यानंतर रिलीज केल्यानंतर बॉडीचं वेट पुढे ट्रान्सफर होतं आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत अशी झेल पकडणं फार कठीण काम असतं. पण जगनने काय नजर, काय कॉन्सन्ट्रेशन आणि काय टेक्निक होतं झेल पकडण्याचं. फलंदाज त्या ठिकाणी बाद होतोय मैदानावरती सुशांत आणि पहिल्या विकेटचं पतन आपण बघतायत. पहिल्याच बॉलवरती चौकार. वाटलं हे षटक थोडंसं लांबच जाईल, महागडं ठरेल, पण जगनने पुढच्या 3 बॉलमध्ये 2 डॉट फेकले. त्यानंतर झेल देण्यास भाग पाडला. एक झेल ड्रॉप झाला होता स्टँडच्या मागे आणि त्यात LBWचं दुकान बंद आहे या स्पर्धेमध्ये.
त्यामुळे चेंडू कुठे पायावरती किती आदळू द्या, बॅट्समन तिथे झोपूनही खेळू शकतो. काही बॅट्समनला ते माहिती आहे, त्यामुळे ते कव्हर करून खेळत असतात. काही बॅट्समनला ते क्लिक होतही नसेल की LBW नाही आहे म्हणून. पण खरा क्रिकेटर तोच असतो की सगळे नियम स्पर्धेचे जाणून घेतो, कॅल्क्युलेशन करतो, कशा पद्धतीने खेळ करायचा हे सगळं त्याच्या डोक्यामध्ये सुरू असतं. हवेतून ए फील्डच्या वरून उडवलाय, फिल्डर येत आहेत लॉंग ऑफवरनं एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू वाढवल्या. तोपर्यंत एक धाव आहे दरम्यान. धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 5, अजूनही 15 धावांची गरज आहे. सुरुवात चौकारनं झाली, पण त्यानंतरचं कमबॅक कौतुकास्पद राहिलं जगनचं. बऱ्याचदा गोलंदाज थोडेसे दबावाखाली येत असतात. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नव्हता, पण चेंडू गॅपमधून निघालाय, थर्ड मॅनच्या दिशेने गेलाय, सीमारेषे बाहेर येतोय हा चौकार. आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण एकूण झाली ती म्हणजे 9. अजूनही 11 धावांची गरज आहे. 12 चेंडूमध्ये 11. कोणी जेवलं नसेल जेवून घ्या, जेवणाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. बॉलिंग मार्क तयार. त्या ठिकाणी सुनील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत एसटीचीचं अपील करताय. यंदा IPL मध्ये आपण बघितलं सूर्यकुमारला कसं स्टंपिंग केलं होतं धोनीने. आजही धोनीचे रिफ्लेक्स जबरदस्त आहे बघा. सगळ्यात वेगवान स्टंपिंग करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहे. डोळ्यांची पापणी ब्लिंक करण्यासाठी जो वेळ घेतो त्याहीपेक्षा कमी वेळेत त्याने एक स्टंपिंग करण्याचा रेकॉर्ड करून ठेवलेला आहे. ओहो, पूल सक्सेसफुल, वंडरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल. चेंडू सीमारेषे बाहेर, गुल, सिक्सर. हा नागोबा डोळायला लागला आमचा. हॅलो बोलणार पांडुरंग गायखेजी, आपणास विनंती आहे मंचावर यायचं आहे आणि महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन तर्फे स्वागत सत्कार स्वीकारायचा आहे. कामगार सेनेचे केंद्रीय पदाधिकारी पांडुरंग गायखेजी. मी आमचे झोनल उपाध्यक्ष नरेशजी थोरात साहेब आपणास विनंती करेन की पांडुरंग गायखेजींचा स्वागत सत्कार करायचा आहे. स्कोर लेवल झालाय, केवळ एका धावेची गरज. गायकेजी, आपल्या सहकार्याबद्दल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन आपला आभार व्यक्त करतं. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. पालघर फायटर्सने त्यांचं हार्दिक अभिनंदन.